तुझा विसर न व्हावा. विठोबा राया नाही का, तुकोबा रायाला म्हणतात की तुम्ही काहीतरी मागावं माझ्याकडे. तुम्ही इतकी हे करता, माझी भक्ती करता, इतकं कोणीच करत नाही. तुम्ही काहीतरी मागावं, मला पण तुम्हाला काहीतरी द्यावं वाटतं. तुमच्या वडिलांनी केलं, आजोबांनी केलं, खापर पंजोबांनी केलं, आता तुम्ही करता. काहीतरी मागावं, मला पण तुम्हाला द्यावं वाटतं. तुकोबा राया म्हणतात, नाही देवा, ही आमची परंपरा नाही आहे. आमच्या आजोबांनी काही नाही मागितलं, वडिलांनी पण काही नाही मागितलं, आणि खापरपंजानी पण काही नाही मागितलं, तर आम्ही कशी मागू? वडिलाची रीत जाणं असे, आम्ही कसं मागू? तर आम्हाला हे योग्य नाही वाटत. तर विठोबा राया लगेच विठीवरून खाली उतरले आणि म्हणले, विठोबा तुम्ही काहीतरी मागावं, आम्हाला पण हे उचित वाटत नाही. तर तुकोबा राया म्हणले, देवा असं करू नका, मी मागतो, पण तुम्ही आधी तुमच्या विठेवरी जाऊन बसा. तर गेले. तुकोबा राया म्हणते, देवा मी मागतो, पण हे प्रॉमिस करा की मला हेच देणं लागल, प्रॉमिस करा मला हेच देणं लागल. तर नाही का, वरचे जे देव होते त्याचे पद हालायला लागले. इंद्रदेव म्हणे, मोह पद मागितलं, मी काय करू? इंद्रदेवाचं पण पद हालायला लागलं. मग नाही का, तुकोबा राया म्हणतात की नाही का, देवा हेची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. तर विठोबा राया म्हणतात, काय देवा, मी तुम्हाला काय मागायचं सांगितलं? काहीतरी धन संपत्ती, गाडी बंगला, पैसे, हे ते मागा, असं काही नाही देवा, आम्हाला हे उचित वाटत नाही. हेची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. विठ्ठल 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 विठ्ठल. एक अत्यंत गरीब माणूस होता, देवाची खूप भक्ती करायचा. नाही का, ते अत्यंत गरीब होता, घर नव्हतं राहायला, कधी कधी भाकर नव्हती खायला. एक पोरगं होतं, छोटे छोटे मुलं होते त्याला 2. तर मग नाही का, त्याची बायको म्हणली, आहो आपण इतकी देवाची भक्ती करतो, मग देवानं पण आपल्याला काही द्यायला पाहिजे ना. तर तिचा नवरा म्हणतो की नको, आपल्याला काही इतकी अपेक्षा नाही पाहिजे. पण तरी ती म्हणते, आहो तुम्ही जा, काहीतरी मागा. तर तिचा नवरा गेला, एक महादेवाचं मंदिर होतं तिथं गेला आणि भजन करायला लागला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय करायला लागला. तो महाराज महादेव कसा आहे, भोळा आहे, तो लगेच भक्ताला हे होतो, प्राप्त होतो. मग नाही का, त्यानं काही अन्नाचा कण पण नाही खाल्ला त्या भक्तानं, आणि करायला लागला हो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. असं 6 दिवस झाले. 7वा दिवस आला आणि मग नाही का, त्याला महादेव प्रसन्न झाले. महादेवाला तर सगळं माहीत होतं की काय परिस्थिती कशी आहे. तरी महादेव म्हणले त्याला, भक्ता तू माझी इतकी सेवा करतो, बोल तुला काय पाहिजे. तर तो म्हणला की, भक्त म्हणला की, महादेवा मला फक्त इतकंच दे की माझी गरिबी नाही का हे निघून जावं, आणि मला 2 टायमाचं खाणं खायला भेटावं. तर मग नाही का, महादेवानं काय केलं, एक डब्बी दिली, बारीक डब्बी दिली, आणि तिच्यात एक अंगठी होती. तर मग त्यानं ती डब्बी घेतली आणि खोलली, आणि तिच्यात एक अंगठी निघली. मग त्यानं ती काय केली, ती अंगठी, ते म्हणला की ह्या का अंगठी काय होणार आहे, पण देवानं दिलं तर आपण नाही कसं म्हणावं. पण त्यानं ती अंगठी घेतली आणि हातात घातली. तर मग त्याच्यात डबल एक प्रगट झाली. तर त्यांनी मागं फिरून पाहिलं, लगेच तेवढं देव गेले. त्याला कळालं की ही देवाची काहीतरी लीला होती. मग तो नाही का पळत पळत बायकोकडे गेला आणि म्हणाला, तर त्या मुलाचं नाव काय होतं, चिंट्या. तर ते म्हणाला, ए चिंट्याची मम्मी दारूगर, मी आलोय. ती म्हणते, खरंच तुम्ही आले का, काय आणलं बघू तुमच्या देवाने काय दिलं तुम्हाला. ते आला, तुम्हाला आधी मला आत्ता घे म्हणते. गेले आणि मग नाही का, त्यानं काय केलं, ती अंगठी काढली, डबल बायकोच्या बोटात घातली, डबल प्रगट झाली. ती बायको म्हणली की वा, तुमच्या देवानं तर तुम्हाला तर काही हे दिलं. मग काय केलं, तिचा नवरा झोपला आणि त्याची बायको नाही का काढू लागली अंगठ्या, 2-3 थैऱ्या भरल्या. मग त्याची बायको रात्री झोपली आणि तिचा नवरा नाही का काढू लागल्या अंगठ्या रातभर, अशा 5-6 गोण्या भरल्या. मग त्यांनी ती पाठ विकायला नेल्या.
सोनाराकडं न्यायला विकल्या. मग ते नाही का काय बंगला घेतला, गाडी घेतल्या, फॉर्च्युनर हे ते, मरणाचे आमिर झाले. असे गरीब लोकांना पैसे वाटू लागले, लय आमिर झाले. आपल्याला तर माहितीच आहे, शेजारचं चांगलं तर नाही करत पण खराब करायला आधी पुढं असतात. मग लगेच आली शेजारचं नाव होतं सुखबाई लगेच आली. म्हणती होय व तुम्ही असं काय केलं लगेच तुमचं इतकंच हे झालं, आमिर झाले तुम्ही, मला तरी सांगा मी करते. आपल्याला माहिती आहे आता की कोणतीच बाई साधी नसते. त्या बाईनं काही इतकं नाही सांगितलं, तिला उलचक सांगितलं की माझ्या नवऱ्यानं नाही का महादेवाची प्राप्ती केली म्हणून नाही का त्यानं नाही का आम्हाला वरदान दिलं त्या डब्बीत, आणि मग त्याच्यात अंगठ्या निघल्या. इतकं सांगितलं तिनं काही इतकं हे नाही सांगितलं. तर मग नाही का ती गेली लगे अशी तन करत गेली. आणि मग नाही का घरात गेली, कावरच तोडलं डायरेक्ट. आणि मग नाही का नवऱ्याला म्हणली, त्या नवऱ्याचं नाव काय होतं, काय बद्रीनाथ. तर म्हणली ए बद्रिया उठ लवकर, शेजारचे बाय किती आमिर झाले तर, आणि तुला काही कळतं का, उठ लवकर आणि चल जाय निघ, महादेवाची प्राप्ती करून आलाय तो शेजारचीचा नवरा, तू नुसतंच घरी बसतो, जाय उठ लवकर. ते पण गेला, कारण की बायकोचा बैल होता ना, बायकोचं तर ऐकलंच लागत. गेला मग आणि करायला लागला महादेवाची भक्ती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, अशी करायला लागला. महादेव तो भोळा आहे. मग तो नाही का लगेच 7 दिवसातच हे झाला आला. ते मला काय पाहिजे तुला बघता, ते म्हणलं की शेजारच्या तो डब्बी दिली, मला मोठा डब्बा दे, मला त्याच्यापेक्षा आमिर व्हायचं. महादेव म्हणला की आता डबल तरी सोसून घे, तुला काय पाहिजे तर. तो म्हणला नाही मला डब्बाच पाहिजे. महादेवानं दिलं वरदान, डब्बा दिला त्याला. तर मग महादेव काय म्हणले, डबा खोलायच्या आधी काय म्हणायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. काय म्हणायचं, रामकृष्ण हरी. मग नाही का तो काय गेला कारण की लालच बुरीपणा असती. तो गेला एका कोपऱ्यात, देव लगेच तिथून निघून गेले. तो गेला एका कोपऱ्यात, म्हणे की आधी मी पाहतो काय भेटलं तर, शेजारच्या पेक्षा जास्त भेटलं पाहिजे. पण तो गेला खोलला तो डबा खोलायच्या आधी रामकृष्ण हरी म्हणला. जसा म्हणला की डायरेक्ट हे निघला वस्त्र, आणि डायरेक्ट टकला झाला, छापी झाली डायरेक्ट त्याची. मग नाही का तो म्हणायला लागला की अरे हे कसं झालं, मा बायकोमुळं झालं, मग आता तिला पण सबक भेटला पाहिजे. मग तो गेला घरी गेला. मग म्हणला ए दार उघड व आलो मी. मग ती लगेच ताट आणलं. ती म्हणली खरंच तुम्ही आलं का, लगे वाबाळलं. आणि मग ती काय केलं, आधी डब्बा घेतला, महाराज नवऱ्याला नाही बोलवलं, आधी डब्बा घेतला आणि घरात गेली, मधात गेली. आणि नवरा पण आला. नवरा म्हणे थांब, आधी डब्बा उघडायच्या आधी रामकृष्ण हरी म्हणणं लागल. मग डबा उघडायच्या आधी ती म्हणलं रामकृष्ण हरी. जसा डबा उघडला वस्त्र निघला, जायलीक झाली, टकली डायरेक्ट चप्पी झाली तिची पण. ती नवऱ्याला लगे शादीव लागली, मेल्या सडक्या, तो असं काय आणलं मला. मग नाही का ते दोघं एकोणाकडे पण असं लागले. मग ते म्हणे की आता आपण दोघं टकले झालो, मग नाही का आता आपल्या गावातले लोक नाही का चिडवण, तर मग आपण काय करू आता, दुसरं पण हे करू. तर मग त्या बाईनं काय केलं, आणि डोक्याला गंगावून लावलं लोकायला दिसू नये म्हणून, आणि बॅनर छापले तिच्या नवऱ्यानं. आणि मग ते बॅनर परत ते गल्लीत लावले की उद्घाटन आहे डब्याचं, आणि गुलाबजामुची त्या अशा नवीन पदार्थ आहे, आणि या सगळे. त्या बाईन पण नाही का सगळ्याच्या घरी जाऊन कोको लावून सांगितलं की या म्हणे. मग आले सगळे. त्याला काय करायचं, कायची ओपनिंग असो, कायचं उद्घाटन असो, त्याला फक्त खाण्याशी मतलब नाही का. मग ते आले आणि मग काय केलं, सगळ्या बाया नाही का अशा गोळ्या झाल्या, माझा डबा ठेवला, हळद पूजा केली त्याची डब्याची. आणि ती म्हणली की डबा उघडायच्या आधी काय म्हणायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. लगेच सगळ्या बाया म्हणायला लागल्या रामकृष्ण हरी. लगेच वस्त्र निघलं, सगळ्या टकल्या झाल्या डायरेक्ट, लगेच टकल्या चप्पी झाली. सगळ्या बाया लगे हसायला लागल्या एकूण एकीकडे पाहून. मग झालं विठ्ठल 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 विठ्ठल. एक होता अमेरिकेचा मुलगा होता,
आणि एक होती खेडेगावातली पोरगी आपली साधीसुधी. तर मग नाही का ते दोघं एकूण एकावर लय प्रेम करत होते. तर मग नाही का तेच ते काय म्हणतात चॅटिंग चालू होती. तर मग नाही का लगेच तो माझा बाबू कसं चालू आहे, हे माझा बाबू अगदी बरं चालू आहे, त्याचे सोना बाबू हे ते असं बोलणं चालत आहे. तर मग ते लगेच माझा आय लव्ह यू, ही लगेच माझा आय लव्ह यू टू बेबी. आय लव्ह यू आणि आय लव्ह यू टूच असतं नाही का महाराज, तुमच्या इकडे आय लव्ह यू 3 असतं. आय लव्ह यू 3 असतं का तुमच्या इकडं? टूच असतं. तर मग नाही का गजाननकडे असतं, गजाननच्या. मग नाही का लगेच त्याचं हे चाललं. मग लगेच सोना बेबी म्हणत चालल्या. मग नाही का मग नाही का ते झालं. आणि मग लगेच ते ना फेसबुक याच्यावर चॅटिंग केली, लगे लगन गिगन केलं. आणि मग लगेच 2-3 महिन्यात दिवाळी आली. तर मग नाही का सासऱ्याला काय वाटलं, आपण आपल्या जावाला बोलावं, कपडे घ्यावं आणि दिवाळीचं फराळ खाऊ घालावं. पहिली दिवाळी होती तर बोलवलं. मग ते तर अमेरिकेतला होता, त्याचे सण माहीत, आपल्याला आपले सण माहीत. बरं मग झालं, आला तो. तर मग नाही का तो आला, आंधी आला. तर मग सासरा नाही का काय करू लागला, घर सजू लागला. आणि तो म्हणे सासरबा हे काय आणि तुम्ही हे काहून करता? ते म्हणे की दिवाळी आहे, घर सजवणं लागतं डबल. दिवाळीचा दिवस आला. आणि मग नाही का ते काय करू लागले, ही सासऱ्याची बायको मग काय करू लागली, लक्ष्मीपूजन मांडू लागले, देव मांडू लागले. ते म्हणे की काय आणि कायच्यावरती आहे? ते म्हणे की लक्ष्मीपूजन हे मांडणं लागतं, लक्ष्मी घरात येते. नंतर मग ते झालं. मग ते मांडलं आणि बाहेर असे आले दिवे लावायला. तर मग नाही का तो म्हणला जावाई, सासरबा हे असं काय आणि तुम्ही काय लावताय? तर मग नाही का सासऱ्याला वाटलं आता लय प्रश्न विचारायला ना, आता यातच उलचक करतो मजा खाता. सासरा म्हणला की आहो हे नाही का सूर्याचे पिल्लू आहे. तर मग तो म्हणला की जावाई म्हणला की लगेच आमच्या इकडं तर सूर्य उगायचा आणि इकडं तर सूर्याचे पिल्लू उघडते. नेण लागतो आपल्या अमेरिकेत आणि त्याचं हे करणं लागतं. बर मग प्रश्न विचारू त्या सासऱ्याला बोल केलं. मग झोपले कस तरी. 12 वाजल्याचा त्यानं आराम लावून ठेवला येणं. मग नाही का उठला तो आणि काय करत ते सूर्याचं पिल्लू घेतलं आणि म्हणला आता मी नाही का जाताना येणार आहे ना, ते कुठंतरी लपून ठेवतो नाही सासरा डबल हे करत. तर मग तो गेला आणि लपून ठेवलं याच्या पेंडीच्या खाली. वाळलेली होती ती पेंडी, कडबा आहे असं वाळलेलं होतं. मग त्यानं काय केलं, ते नेऊन ठेवलं आणि गेला झोपला. मग झाली पहाट. सासरा गेला वावरात बैलायला हे खाऊ घालायला. मग पाहिलं राग झाली बंदी. तर मग म्हणलं की नाही का हे कोण केलं, हे ते लोक आले पान टाकू लागले कारण की इसू वाजून होता. तर मग ते लढू लागला जावाई. सासरे म्हणे कोण लढायले, आपल्याकडे भकम आहे. तर ते म्हणे की आहो ते काय नाही, ते तर भकम आहे, पण मग सूर्याचं पिल्लू गेलं आणि त्याच्यात. तर जावाईनं आपलं सासरेबान नाही का डोक्याला हात लावला आणि म्हणला अरे बापू मी काय केलं, याच्यामुळं झालेलं का? मग ते म्हणे काही ताण नका घेऊ, आपल्याकडे भकम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.